लागा 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 मित्रांनो, चिकन लागलंय बरं का इकडे तयार व्हायला. हळद बिळद टाकून बघा, दोन बिन ओके केलंय बघा सगळं. चिकन आणलंय आमच्यासाठी बघा, बोकडाचं मटण आणलंय ह्यांच्यासाठी. त्याला होत नको, त्याला होत नको अजिबात. तेल किटली लाव, किटली लाव, अजिबात त्याला वाचायचं नाही. कसं करायचं? टाक हाय असत्यात, टाक हाय असं. चिटकल की खाली? काय चिटकत नाही, टाक सांगतो तर टाक्यात. हा कर ठेवू वर, आणि पाणी वत वर. जर खराबलं ना तुम्हाला सांग. अगं करपत नाही पण मा वत पाणी वर तू. त्याला टाकून काय फॅट करा खाली नाही टाकला. काय टिपका सुद्धा टाकाय नाही, फॅट वाढवायची त्याला. खावा कसं काय? काय ओलगडू नको काय नको, राहत पाणी तसं. त्यात त्यात गरम पाणी मिसळायचं पुन्हा. पळे काढून साईडला ठेव, मग इथे यावं ताट बसते या बघूल सफायला ठेव. किटली काढतात ना साईडला. तेल टाकायचंच नाही का? नाही ना त्याला अजिबात टाकायचं नाही, उलगडून बिऊ नको. चालू आहे बघा जाळ बिळ खालनं लावायला लागली पूनम बघा. वारं जरा शांत आलंय वाय सगळं का हाय थोडं. हाय की गेलं पाका आबाळ वाऱ्यानं. आबाळ कशाचा येळ बरं उकाडतंय, पाऊस येतंय बरं का संध्याकाळी. माणसं म्हणतील बरं येदुळ झाली का ढिलं पडतं या. आणि रात्र तर गार वारा सुटतंय. येल निलो तयार झालाय ग, कसलं? येल निलो. निलू हा मी एक निलो आहे ना, अजून एक निलो तकडे मी यायचं आता बाहेरच्या देशातनं. मी निलो आणि ती येल निलो आहे. हा सुपर येल निलो. निलू नाही येल निलू. बायको आमची भीते चिकन चिटकल म्हणून लागली आहे भ्यायला. तिला आता धावतं ताट तेवढं मी उघड म्हणले शेवट उघडू नको. नाही उघड, त्याला धुरळा करणार खाली. करपून गेलं तर जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नको. पण मा चिकनचा धुरळा झाला तरी चालेल, कुळसं झालं तर चालतं. पण त्याल वचू नको तेवढं. त्यालाच खायचं नाही आपल्याला. काय ते त्यालाच खायचं, फॅट कमी करायची आपल्याला. तिथं का बसली आता? चिकन खायचं कशाचं. मी पण पहिलं बोकडाचं खात होतो, पण बोकडानं मांद नुसतं वाढतंय बघा अंगाला चरबी. चिकन खायचं प्रोटीन. मटनमध्ये प्रोटीन नाही एवढं चिकनमध्ये प्रोटीन आहे. भाजीपाला कशाला खायचं? चिकनच खात बस. अगं भाजीपालाच उन्हाळ्याला मिळेना, पावसाळा लागला भाजीपाला खायचा. काय कुठनं तर भाजी खाल्ली आणि चिकन खाल्लं काय खाली सगळं. बस की खुर्चीवर, खाली बस की. कोणाला म्हणते, मला म्हणते का? तुम्ही खुर्ची बाय का? आपलं पाणी जाळच नाही त्याला खाल्लं तर. आता ही जाळ कसला हाय? लाव घ्या अजून एक एकच तू इट ठेवाय पाहिली होती. हा आणि बघूला खाली टेकाय पाहिजे होतं, जाळ बसाय नाही पाहिजे. लाव मोडून अजून एखादं लाकूड एक्स्ट्रा. बांबाटण्या लाव म्हणजे पुन्हा बोकडा शिजते त्याच्यावर. आत्ता कसं बरं झालं बरं. तुम्हाला काही जोर येतो का व? अगं असं कॅमेरा चालू झाला का? अगं असं वरालं पाहिजे ग, मन एकदम फ्रेश होतंय. मला नाही पटत. ही शिटीत वरला येत नाही. तुला तुला पटत नाही मग लगीन झाले लांडगाला म्हणले आणि कशी लांडगाला म्हणून वरालो गाव जा. शिरटी म्हणून वरतो. काय झालं तर मित्रांनो, नवीन लग्न झालं आणि मी शेळ्या राखत होतो, माझ्या मागे यायला ती हिला नसतं म्हणलं हे लांडगाले म्हणून वरड. ए वराडले लांडगाला, मी पण वराडलो, ही बी वराडले. सगळी माणसं म्हणली येडी झाली. लांडगा काय नाही सगळं शिरलं जवळ येऊन बसली. म्हणली नवऱ्याच्या नादानं पाक इडी जाय. अगं येडी झाल्याशिवाय माणूस टॉपला जात नाही, येडच व्हावं लागतंय. शिर्डी आली इकडं कशाला वराडल्यामुळं. नाही, करडाच्या वागरत आली, हाणायला लागली करड्याच्या. पोरासनी कोणाला सांग म्हणजे मारू दे शिंग अजून एकाला. आबा ते शिर्डी आली आबा.
शिर्डी आली अलीकडच्या वाघरात ती घालतं पलीकडं. आता खडं का घेऊन बसलीस मांडीवर? खेळते म्हणावं मी तिला माग खेळ देते ते खेळू दिल ना. खेळ 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 माग खेळ मागणं ताणली तिथं खेळत होती की आता. बसले बसले अलीकडे लय काढा नको हा. खडीला इकडे काढू नको. पाणी तापलं का त्यातलं? अरे थोडे थोडे ओढ्यावर नाही काळ पाहिजे. हे कधी उकळायचं? उकळणार की लागलं का नाही ही वरनं उकळी हाणली का नाही पाण्यानं? पाणी वाफाने गेले का? घे सांडशीन उचलून घे वत ह्यात ह्या बघूयात वत पाणी आहे असं त्यात त्यात वत नको ह्यात ह्यात बघूयात. अहो पण दावरं ना नाही. आवर ना अलीकडे सर सर इकडं आण. धरू नको तसे माय मी धरतो सर तू. सुटले का नाही पाणी? कसं काय सुटले पाणी? अण्णा इकडे बघा या इकडे या इकडे बघा सुटले नाही पाणी. कसं आहे पाणी? अरे ह्यातला आचार्य एक नंबर लागतो. कोणाच बिन काम नाही. ठेव दाखवून पाटणारी मोकळं सोडू नको ग. ठेव दाखवून. आणि तुम्ही आता म्हणला ना त्याला ओतल्याशिवाय भाजी चांगली लागत नाही. वांगाण खाय सवय लागली तुम्हाला ती गुडघे दुखा लागलं म्हणून. तर बघा आता भाजी झाली मला सांगा बस गच भरती तांब्यावर. भाजी झाली का मला सांगायचं तुम्ही कशी झाली ती भाजी म्हणून. अहो त्याला खाऊ नका म्हणून सांगितलंय खरं तर शास्त्रज्ञांनी. तुम्ही त्यांचं ऐकाय जाऊ. त्याला खाणं म्हणजे एक प्रकारचा अंगात आपण रोग चढवतोय. आबा आहे थांब आहे आबा त्यालाच महत्व सांग रे आबा. जे आपण गिरणीत तेल आणतो का बिगर केमिकल केलेलं हा ते तेल थोडंसं चांगलं. पण हे आपण जे आणतो ना तेलाचं हे तेल चांगलं नाही. तेल तेल म्हणजे तुमचं आयुष्य कमी. एक नंबर बोलला बघ. नाही कसं घाण झाल्यावर पाणी काही मारती मोठं मग काय तसं काय माहिती. उगू लोकांनी अटॅक येते तुम्ही. अरे वयाचं 30 वर्ष झालं आता मटण खातोय बरं अजून तुम्हाला सांगतो शिर सुद्धा हे नाही. चांगलं आहे पण मसाला आणि तेल वापरायचं नाही. हा आता कसं बोलला बर? शिजवून खायचं रगेल झाड बोकडाचं मटण म्हणलं तर निलेश दादा असं खरंच काय झालं तर कोण आजूबाजू माणसं ए नाही येऊ द्या कुणी. काय म्हणजे ओरडत ते म्हणणार खरोखर काय झालं तर ओरडला तर कोणी यायचं नाही. त्या कोला म्हटले लांडगा आला लांडगा म्हटले होती शिरडच कोण. कशी केली झाड एक नंबर. आता जा चटणीच घेऊन ये जाग. लगेच बरं थांब थोड्या वेळा. मसाला तर काय नाही. मित्रांनो आता तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओत दाखवतो भाजी कशी झाली आहे. बिगर तेलाची भाजी ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे काय झाली आहे सगळं तुम्हाला दाखवतो दुसऱ्या व्हिडिओत. बिगर तेलाची भाजी कटास सहित दाखवतो तुम्हाला कशी झाली आहे. वत पाणी यात पाणी वत आता. तापू दे ना. नाही ना तापलं वत यात. कसं लागलं शिजाय बघा. हा पाणी कमी होणार नाही अजिबात. हा हलव थोडं थोडं हलव हलव कार 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 कार. हा कसं आहे पाणी ओरिजिनल ओरिजिनल. हा बस ठेव त्याच्यावर ठेवते. आयला असल्या नवऱ्याचा तो पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. पाणी तुमचं प्यायला मी हे खातच नाही. असं आहे काय? टाक एक तांबे भरून वाटत्यात. तर मित्रांनो बिगर तेलाचं कसं काय पाणी सुटलंय नक्की सांगा कमेंट करून. आणि या नवऱ्याच्या हातचं चिकन खाय बिन तेलाचं. हा येताना 10 किलो चिकन घेऊन या. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.